काय किती जणांना समजलं सांगा मला काय स्पष्टीकरण यायचं हा पहिलेच उत्तर का बरोबर आलं मी आहे दुसऱ्या वाक्यामध्ये एक्सक्यूज मी वापरले ना मग एक्सक्यूज कधी वापरतात विनंती करण्यासाठी तिसरं वाक्य का बरोबर नाही कॅन आणि मे वापरलं नाही हा आणि चौथं त्यात पण कॅन आणि मे वापरलं सलग साधक सरळ वाक्य दिलेलं पूर्णविराम पण दिलेला आहे चला क्वेश्चन नंबर 19 when will you say good noon हा सांगा आता मग शिकवले तुम्हाला नून कधी म्हणायचं गुड मॉर्निंग कधी म्हणायचं when you come to school at 11 o'clock when you go to bed at 12 o'clock at 12:30 p.m. option half past 12 p.m. सांगा मग आता उत्तर option 4 ऑप्शन 4 कसं काय कशामुळे फोर काही कशामुळे सकाळी गुड नून आपण 12च्या नंतर 12च्या रात्री का दुपारी दुपारी मग रात्री का म्हणतो रात्री 12च्या नंतर नाईटच असते रे हा परत एकदा सांगा स्पष्टीकरण सांगा चला दुपारी 12च्या नंतर आपण गुड नून असे म्हणतो बरोबर म्हणून दुपारी 12च्या नंतरचं टायमिंग कुठलं आहे 12:30 p.m. म्हणून पर्याय क्रमांक 4 पहिल्या पर्याय काय येणार नाही पहिला पर्याय काय येणार नाही कारण तिथं शाळेत जायची वेळ 11 o'clock आहे 12च्या आधी काय म्हणतो मग गुड मॉर्निंग दुसरा पर्याय का बरोबर नाही दुसरा पर्याय रात्री गो टू बेड म्हणजे झोपताना काय म्हणतो गुड नाईट बेड म्हणजे झोपणे BED बेड लक्षात ठेवा हां पुढं आणि करेक्ट 12ला सुद्धा काय असते मॉर्निंगच 12पर्यंत म्हणतो ना आपण सकाळी 12पर्यंत म्हणजे सकाळी म्हणजे आताच दुपारच्या 12पर्यंत आपण गुड मॉर्निंगच म्हणतो समजलं चला 12च्या नंतर ना गुड आफ्टरनून पण म्हणतो अरे मग 12च्या नंतर इथं करेक्ट 12 दिले ना 12च्या नंतर 1 मिनिट तर व्हायला पाहिजे का नाही पण तिथं टायमिंग काय दिलंय करेक्ट 12 दिले चला पुढे घ्या पॅराग्राफ वाचा सगळ्यांनी मिळून Read the following message and answer the question. Sakhar is a farmer. He has two बुलॉक्स म्हणा सगळ्यांनी बुलॉक्स म्हणजे बैल जोडे असतात ना बैल बुलॉक्स म्हणजे अनेक वचन येते हा With him, he gets up early and goes fast. प्लॉज हा गोच का आलाय सांगा कारण तो त्याचा अर्थ असा होतो की हा त्याच्यात वाक्याच्या कर्त्यात काय आले कर्ता सुरुवातीचा ही आलंय म्हणून गोज आले तिथं लक्षात ठेवा हा पुढं आता इथे यस लागले प्लॉज का लागलं यस तिथं आणि व करता कोणता आहे ही शी इट असलं तरी पण यस लागतं हा हा काइंड म्हणजे कसं KIND काइंड म्हणजे कसला व्यक्ती पर्सन म्हणजे व्यक्ती काइंड म्हणजे दयाळू प्रेमळ काइंड म्हणजे कसा दयाळू किंवा प्रेमळ पर्सन म्हणजे माणूस चला क्वेश्चन कारण पहिल्याच वाक्यामध्ये अरे सयाजी माझ्या तोंडाकडे नको बघू पुस्तकात तिथं प्रश्नपत्रिकेत बोट ठेव की
तुला किती वेळा सांगितले खाली उत्तर द्यायची बघून म्हणून? नुसतं तोंड बघत बसलायस किती वेळ झालं? हा पुढं. Who helped Sakharam हा on his farm? हा सांगा. His son, his wife, his son and wife, nobody. सांगा. नो बॉडी नाही ते नो बडी. उच्चार काय करायचा? Nobody. नो बडी म्हणजे कुणीच नाही. नो बडी म्हणजे कुणीही नाही. हा Option 3, son and wife. Option number 3. आता क्वेश्चनचा अर्थ काय आहे ते सांगा आधी. सखारामला शेतात कोण मदत करत होतं? त्या पॅराग्राफ मध्ये उत्तर आहे. मनाची उत्तरं नाही ती. पॅराग्राफ मध्ये उत्तरे शोधायचे आपल्याला ते. हा सांगा मग कोण कोण आहे? His son and wife. नुसता मुलगा. हीच सन फक्त करत होता का? नाही. हीच वाईफ फक्त करत होती का मदत? वाईफ म्हणजे पत्नी. WIFE वाईफ म्हणजे त्याची बायको पत्नी. तेवढीच मदत करत होती का? मग त्याचा मुलगा ही सन अँड वाईफ दोन्ही उत्तर एकत्र जिथं आहे ते आपलं उत्तर. आणि नो बडी म्हणजे काय? कोणीच नाही. मग कोणीच करत नव्हतं का? नाही. म्हणून हा पर्याय आपण निवडलेला आहे. का उगाचच निवडला? निवडला का उगाच उग? नाही. हा पुढे क्वेश्चन नंबर 22. रूढ. अपोजिट शब्द कुणाच्या विरोधातला सांगायचा आहे? RUDE. परत एकदा मी सांगते शब्द पाठांतर महत्वाचे आहेत. जेवढे शब्द लिहून दिले ते सगळे तोंडपाठ करा. पाठांतर नसेल तर मार्क पडणार नाहीत. RUDE रूढ. रूढ म्हणजे काय रे? एकदम असा काय म्हणतात निष्ठुर माणूस. निष्ठुर मी म्हणजे जो दुसऱ्यांना एकदम असं त्याची भीती वाटते, दुसऱ्यांना तो त्रास देतो. रूड पर्सन. सांगा मग पर्यायाचा. अर्ली, फार, प्लस, काइंड. ऑप्शन नंबर 3. 4. आता अरे प्लॉ म्हणजे काय? PLOUGH प्लॉ म्हणजे नांगर. नांगरणे. 4 येते मॅडम. अरे हो आता येते पण त्याचा अर्थ मग 3 म्हणते. ती म्हणू दे पण अर्थ तर माहित पाहिजे का नाही? चला मला प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगा. अर्ली म्हणजे आर्लीचा पण अर्थ माहित नाही. नाही माहित. अरे कम टू स्कूल अर्ली इन द मॉर्निंग. लवकर. कम अर्ली लवकर ये आपण म्हणतो ना. लवकर. अर्ली म्हणा. अर्ली लवकर. अर्ली लवकर. दुसरा शब्द शेती. शेत. हा पुढं. पुढचा शब्द स्पेलिंग तर वाचा की. प्लॉ म्हणा. प्लॉ म्हणजे नांगर. प्लॉ म्हणजे नांगर किंवा नांगरणे. काय अर्थ आहे त्याचा? नांगरणे. शेतकरी काय करतो? फार्मर प्लॉज म्हणजे शेती करतो. त्याचं ते वाक्य तयार झालं. फार्मर प्लॉज. ते आले बघा वाक्य आपल्याला यस लागून. आणि चौथा शब्द तर मी सांगितलाच होता मगाशी. शब्द स्पेलिंग वाचत जावा रे. समजलं का? हा ना मग मी तो शब्द आलाय त्याच्यात. काइंड म्हणजे दयाळू. रूढ म्हणजे निष्ठुर. आलं का नाही अपोजिट शब्द? आपण लिहिल्या का त्याच्यात? त्याच्यात राहिला लिहायचं. लिहून देते मी आता. त्याच्यात लिहूया आपण एक शब्द तो. घ्या चला पुढचा क्वेश्चन. स्टेअर्स. हा सांगा मग. इंटू च्या आत. जम्पिंग इंटू द स्टेअर्स म्हणजे ते खेळण्यात नाही का आपण उड्या मारतो बघा. तुम्ही इथं आता ह्याच्यात गेलतात उड्या मारायला. नाही
स्टेअर्स म्हणजे पायऱ्या नाही. उडी मारायचं ते खेळण्याचं नसते का रे? जम्पिंग जपॅक तुमचं ते होतं की हे. आपण आता गेलो नव्हतं का यात्रेला उड्या मारायला, मग त्याच्या आतमध्ये जावं लागतं की नाही, मगच तुम्ही उडी मारू शकता ना. मग त्याच्या आत त्याला शब्द आहे इंटू. काय आहे? म्हणा सगळ्यांनी. इंटू च्या आत. मग परत वाक्य वाचा आता इंटू वापरून. स्टेअर्स म्हणा जोरात. समजलं? चला 24वा क्वेश्चन घ्या. समिधा is a pageant girl. हा Tallest, clever, honest, carefully. सांगा मग कसं येईल ऑप्शन 2 कसं बघा. टॉलेस्ट म्हणजे अतिशय उंच, ती तुलना करायसाठी शब्द असतो. नुसतं टॉल नाही आहे, टॉलेस्ट आहे. नंतर ऑनेस्ट, ऑनेस्ट गर्ल. ऑनेस्ट म्हणजे काय रे? HONEST. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, खरी. म्हणतो ना आय एम व्हेरी ऑनेस्ट, म्हणजे मी खूप प्रामाणिक आहे. प्रामाणिकसाठी शब्द काय आहे? हॉनेस्ट नाही म्हणायचं, त्याचा उच्चार अ करायचा. काय करायचा? ऑनेस्ट. एच जरी असलं तरी उच्चार ऑनेस्ट करायचा. पुढं चौथा पर्याय काय आहे? Carefully. हा सांगा. काळजीपूर्वक. काळजीपूर्वक. केअरफुली पण येणार नाही, ऑनेस्ट पण येणार नाही. कारण बाळांनो ऑनेस्ट येऊ शकलं असतं, पण कधी जर तिथं समिधा इजच्या पुढं ॲन पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? ॲन का पाहिजे होतं? कारण ऑनेस्ट शब्दाचा उच्चार अ पासून होतो. आणि मग अचा AEIOU जर स्वर असेल म्हणजे स्वराचा उच्चार अ जर झाला तर एच्या जागी काय पाहिजे? ॲन पाहिजे. पण तिथं ॲन दिलंय का? काय दिलंय? म्हणून तिथं क्लेवर येणार. काय येणार? जोरात सांगा. क्लेवर म्हणजे हुशार. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. Find out incorrect options. सांगा. Rohan goes to school. हा Asmita is playing. हा गोवर्धन. Rohan was sang a song. हा I like mango very much. मग तुम्हाला सांगितलंय की इनकरेक्ट. चुकीची. मग चुकीची जोडी कोणती कसं कळणार? टेन्स ज्याचे पाठ आहेत त्याला हो, काही इतर लिहिलेत बघा. टेन्स पहिला बरोबर आहे. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. हे जर टेन्स तुम्ही व्यवस्थित पाठ केले असले, आर प्लेइंग कधी वापरायचं, वेअर प्लेइंग कधी वापरायचं, विल प्ले कधी वापरायचं, राईट अ लेटर कधी वापरायचं, रोट अ लेटर कधी वापरायचं आणि विल राईट अ लेटर कधी वापरायचं, हे ज्याचे टेन्स पाठ आहेत त्याला हा प्रश्न कळेल. बघा पहिलं जे आहे वाक्य ते सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, बरोबर आहे. अस्मिता इज प्लेइंग हा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ आहे, बरोबर आहे. आणि चौथा आय लाईक मँगोज, आय लाईक मँगोज व्हेरी मच, हे पण बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 चुकलेला आहे. का माहितीये का? कारण वॉजच्या पुढं काय पाहिजे होतं? इनकरेक्ट. आय लाईक पहिलं बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे, तिसरं जे आहे ते चुकलेलं आहे. काय आहे? चुकलेलं आहे. कारण तिथं जर पास्ट सिम्पल पास्ट टेन्स असताना तर तिथं वॉज येत नाही. काय येतं मग? तिथं वर्तमान काळ आहे ना. ते बघ. सिंपल पास्ट टेन्स आहे ना, मग तिथं अरे सिम्पल पास्ट टेन्स मध्ये वॉज येत नाही, डायरेक्ट क्रियापदाचं दुसरं रूप येतं. म्हणजे वॉज नाही पाहिजे तिथं, डायरेक्ट फक्त सॅंग पाहिजे. सिंग म्हणा माझ्या मागं. सिंग भूतकाळी रूप सॅंग, आणि तिसरं रूप संग, SUNG संग होतं. सिंग सॅंग संग, म्हणून तिसरा पर्याय चुकलेला आहे.